तर हॅलो मित्रांनो, कसं काय सर्व मजेत ना. पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. असं झालेलं की 2-3 दिवस मला व्हिडिओ शूट नाही करता आले, कारण माझी ऑलरेडी ट्रेनिंग चालली. जसं की तुम्ही माझ्या मागच्या व्हिडिओमध्ये बघितलं असेल, जे की मी बिझनेस लोन म्हणजे जेव्हा अप्लाय केलेलं त्याच्यानंतरची ट्रेनिंग असते, त्यासाठी मी गेलेलो 3-4 दिवस. सो मला प्रॉपरली शूट नाही करता आलं, कारण माझा गोप्रोचा पण थोडा इश्यू झालेला. पण आता सर्व सॉर्ट आउट झालं आहे. आणि काल पण आपल्या स्टुडिओवर एक शूट होतं, मॅटर्निटी शूट. त्यानंतर आपलं एक बाहेर पण शूट होतं डोंबिवलीला, जे की एंगेजमेंट शूट होतं. सो आता वेडिंग सीझन लवकरच स्टार्ट होत आहे. सो आता आपल्याला काही आउटडोर शूट्स पण बघायला भेटतील. जर म्हणजे त्यावेळेला तर भेटतील, कारण त्यावेळेला आपली कशी टीम असेल प्रॉपरली 5-6 जणांची, तर एखाद दुसरा कोण ना कोणतरी BTS काढणार असेल. पण जे छोटे इव्हेंट्स असतात, जसं की बेबी शॉवर, एंगेजमेंट, यामध्ये कसं मी एकटा करतो कधी समजा जर असेल तर फोटो व्हिडिओ असेल तर 2 जणं, मग त्यामध्ये कसं BTS काढणं थोडंसं अवघड होऊन जातं. बट स्टील आता जेव्हा वेडिंग्स वगैरे असेल त्यावेळेला आपल्याकडे चांगली मोठी टीम असतील, असिस्टंट पण असतील, तर त्यावेळेला आपण बिहाइंड द सीन्स घेऊ शकतो की वेडिंग शूट कसं मॅनेज केलं जातं, किंवा कसं प्रॉपरली त्याचे जे असतात आम्ही काय काय इक्विपमेंट्स वापरतो त्या रिगार्डिंग. तर आज परत एक आपलं शूट आहे स्टुडिओवर, जे की टॉडलर शूट आहे. आणि ज्यांचं शूट आहे त्यांचा मी ऑलरेडी एक बेबी शॉवर फंक्शन केलेलं आधी. सो आता त्यांच्या बेबीचा आपण शूट करणार आहोत. तर आता लवकरच जाऊया स्टुडिओवर आणि आपल्या पुढच्या दिवसाची सुरुवात करूया. बापरे, भयंकर ऊन आहे. आता किती वाजले? 12:15 झाले. आज थोडं मी लेट चाललो स्टुडिओवर, कारण काल आपल्याला जरा उशीर झालेला जायला. आता जाऊ स्टुडिओवर आणि स्टार्ट करू. आणि आपली बाईक, थोडंसं बाईकमध्ये पण प्रॉब्लेम आहे, ते पण बघू आज किंवा उद्यामध्ये जर सॉर्ट आउट करता आलं तर. काल हिची बॅटरी पूर्ण डाऊन झालेली, तर हर्षित आणि मी धक्का मारून या बाईकला चालू केलं. ॲक्च्युली काय झालं की परवा मी बाहेर गेलेलो, सो तेव्हा कार घेऊन गेलेलो आणि कार पप्पांच्या इथे असल्यामुळे मी बाईक पार्क केली, तर ती ऑफ करायलाच विसरलेलो आणि चावी त्यालाच होती बाईकला. पूर्ण बॅटरी डाऊन झाली. बट आता ओके, बघू आता स्टार्ट होते का बॅटरी, म्हणजे बाईक एका सेल्फमध्ये चालू होते. तर बघू न्यूट्रल ऑन. हो झाली. चलो आता भेटूया आपण स्टुडिओवर. हां, तर आता सर्व नाश्ता वगैरे झाला, आमचं लंच झालं ऑलमोस्ट. आणि आता क्लायंट आलेत खाली, त्यांची पण काहीतरी 2 किंवा 3 महिन्याची बेबी वाटतं. त्यांनी वृंदावन सेटअप आता चूज करतो, आम्ही ठेवतो तर सेटअप करतो आहे वृंदावन खाली. आणि आता त्यांची आम्ही शूट करतो. 3 थीम्स आहेत त्यांचे, एक वृंदावन आहे, एक मेकअप आहे, आणि अजून एक कुठचं नाही, बारबी नाही आहे, दुसरा एक कोणता तरी आहे. तर बघू आता खाली जाऊ आणि शूटचं स्टार्ट करू. 2:49 झालेत, तर आपल्याला 3:30 पर्यंत आपल्याला शूट वाइंड अप करायचं आहे. नको आणू, काठचा पाऊस घेऊन.
हा बसू दे त्या याच्यामध्ये बसू दे थांब. ती वन साइड. हा अरे थांब ना ती पोज वाटते मला. हां एक टीम झाली आपली, सेकंड टीम होत होती पण आता कसं आहे बेबी थोडीशी काय बोलतो ते त्याला क्राईंगला काय बोलतात इंग्लिशमध्ये? अय क्राईंगला इंग्लिशमध्ये काय बोलतो? क्राईंग क्राईंग बेबी क्राईंग करतं नाही का? क्रँकी. क्रँकी क्रँकी म्हणजे काय? क्रँकी म्हणजे असं जाऊ दे. तर ती छोटी मुलगी होती तिला थोडी झोप वगैरे आली. तर आता आम्ही त्याला 15 to 20 मिनिट्सचा टाईम पिरियड दिला आहे, अलॉट केला आहे, जेणेकरून कशी आहे की जी बेबी आहे ती एकदा झोपून आली की तिचा परत मूड फ्रेश होईल, मग आपल्याला फोटोज चांगले भेटतील. तर असं आपल्याकडे कंपल्शन नाही की जर स्लॉट कधी फ्री असतात तर आम्ही टाईम अलॉट करतो ॲडिशनल, कारण शेवटी लहान मुलांचा मोड असतो, आपण त्याला काही करू नाही शकत. पण हा पण एकदमच जर ओव्हर होत असेल म्हणजे इतकं देऊन पण अजून पण बेबी जर क्राय करत असेल तर मग त्याला आम्ही रिस्पॉन्सिबल नसतो. सो एक बेसिक टाईम आम्ही अलॉट करतो प्रत्येक शूटला. त्यानंतर आता आपले एक टीम झाली, अजून 2 टीम्स बाकी आहेत. मग ते आता पुढे घेऊ. तो पण आपण 15 to 20 मिनिट्सचा टायमिंग आहे, तो पण आपण एडिटिंगचं सेक्शन आहे ते पूर्ण कंप्लीट करू. तर मित्रांनो आता आपलं जे शूट होतं आजचं कंप्लीट झालं आहे आणि आज सकाळी आपल्याकडे अजून एक वॉक इन पण आलेलं आहे. सो त्यांचं किती 11 मंथचं बेबीचं शूट होतं, तर ते असंच वॉकिंग आलेले कारण ते दर महिन्याला येतात आमच्याकडे. आणि त्यानंतर सेकंड शूट होतं ते पण आमचं प्रॉपरली झालं कंप्लीट, फोटोज वगैरे छान आले. ती पण काहीतरी 2-2.5 महिन्याची मुलगी होती वाटतं, त्याला आम्ही बसवलं वगैरे प्रॉपर थोडंसं झालं, तुम्हाला व्हिडिओमध्ये बघायला मिळेल. तर आता सर्व वाइंडअप झालं आहे आणि आता स्टुडिओ आम्ही बंद करतो आहे. 9 वाजलेत. तुम्हाला पण जर अशा व्हिडिओजमध्ये इंटरेस्टेड असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चॅनलला आपल्या, कारण आता आपण थोड्या दिवसातच जसा टाईम मिळेल मला मी ट्राय करीन थोडंसं फोटोग्राफी रिलेटेड नॉलेज शेअर करायला या व्हिडिओजमध्ये. तर आता जसं की थोडंसं मी शिकवतो पण आहे अबाउट फोटोग्राफी. सो आम्ही ट्राय करू की त्याचे जे 1-2 प्रॅक्टिकल सेशन्स घ्यायला, तर त्यावेळेला आपण थोडंसं नॉलेज मी सांगेन फोटोग्राफीबद्दल, की लायटिंग सेटअप किंवा जे पण आपले बेसिक्स ऑफ फोटोग्राफी आहे त्याबद्दल आपण डिस्कस करूया येणार आहे आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्ही कोणी नोटिफिकेशन बेल वर क्लिक नसेल केलं तर ते क्लिक करा, कारण तुम्हाला नोटिफिकेशन येत जाईल माझ्या नवीन व्हिडिओजचा. आणि सो हेच होतं या व्हिडिओमध्ये सांगण्यासारखं आणि आजचा दिवस आपण इथेच एंड करतो आहे.